हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभू भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या आमच्या सर्वांचं दैवत आदरणीय राजसाहेब ठाकरे, सत्तेच्या कुशीत नव्हे तर संघर्षाच्या मुशीत तयार झाले नेतृत्व आदरणीय अमितसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा. आगामी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भांडून विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित असलेले सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अंगातला गुण त्या गुणाला वाव दिली पाहिजे या भावनेतून काम करणारे सन्मान्य पक्षाचे नेते आदरणीय श्रीजी सावंत साहेब, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलाय. विविध ग्रामपंचायती ज्यांच्या नावाने पत्र पाठवत आहेत, सातारा असेल, खटाव असेल, मान असेल, विदर्भ असेल, आणि पाण्याच्या माध्यमातून पाणी दूध बनण्याचं ज्यांनी काम केलं, की ज्यांना वॉटरमॅन ही उपाधी मिळाली, ते सन्माननीय सरचिटणीस ज्यांच्या कामगिरीवर आज एक गाणं फेसबुकला आपण सर्वांनी ऐकलं असेल की नदी सुकली विहीर आटली तरी सुद्धा मनोज भाऊंची गाडी, पाण्याची गाडी आमच्या दारी आली. ते सन्माननीय मनोज चव्हाण साहेब, पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय विनोदजी शिंदे साहेब, योगेशजी सावंतसरजी साहेब, आमच्या महिला विभागाच्या सन्मान्य पदाधिकारी, पक्षाच्या सरचिटणीस रीताताई गुप्ता, अनिशाताई मानेताई, आणि भांडूप विधानसभेमध्ये मुंबईमध्ये जे काही विभाग प्रमुख आहेत, विभागाध्यक्ष आहेत, त्याच्यामध्ये विभागाध्यक्ष म्हटल्यानंतर चालत जरी लांबून बघितलं तरी वाटतो हा राजसाहेबांचा विभागाध्यक्ष, तो सन्मान्य संदीप जळगावकर, विविध अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी, पक्षाच्या माध्यमातून काम करणारे सर्वच मान्यवर. खरं तर प्रत्येकाच्या नावापुढे प्रत्येकाचं एक विशेषण लावावं, एवढं चांगलं काम करणारे तुम्ही सर्वजण. उपस्थित मित्रांनो, जिगरबाज बांधवांनो, येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना निवडणुकीमध्ये काम कसं करायचं, यादीवर काम कसं करायचं, हे मी तुम्हाला सांगावं, तुम्ही ते करावं हे कधी शक्यच नाही. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कसं करायचं, काय करायचं. पण ही निवडणूक आगळी वेगळी अशी निवडणूक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपापल्या परीने आपापल्या पक्षाचं काम करत असतो, पत्रक देत असतो, बॅनर, झेंडे, स्कार्फ, टोप्या, घोषणा देत असतो. पण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक प्रामाणिकपणे गळ्यामध्ये प्रतिभचंद्र लेखे व वर्धितो विश्ववंदिता शासुनो शिवसेचा मुद्रा बदलाय राजते, अशी ती राजमुद्रा अभिमानाने मिळवतोय, डोक्यावर कॅप घालतोय, मत मागतोय, पण चिन्ह सांगत नाही. म्हणतोय की चिन्ह माझं, ते बघ समजते लोकांना. महाराष्ट्राच्या नव्या देशाच्या निवडणुकीमध्ये असा झालेला प्रयोग हा पहिली वेळ झाला. याच्या अगोदर दुसरा प्रयोग माननीय राजसाहेबांनी केला. मुदतपूर्व निवडणुका झाल्या तर त्यामध्ये आपल्या पक्षाने त्या ठिकाणी कधीच उमेदवार उभा केला नाही. मांजरीचे सन्मान्य रमेश लटके साहेबांची उमेदवारी असू दे, त्या ठिकाणी आमच्या पुण्याची उमेदवारी असू दे, पतंगराव कदमांची निवडणूक असू दे, म्हणजे माननीय राजसाहेब नेहमी या ठिकाणी काम करत असताना आपल्या पक्षाचं धोरण आपण वेगळे आहोत हे दाखवण्याचा तुमच्या आमच्याशी प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत. म्हणजे राजकारणामध्ये जातीपातीचं राजकारण होत असताना गेल्या दिवाळीला सलीम जावेद नावाच्या पटकथाकारांनी त्या ठिकाणी आपल्या दीपोत्सवाचं उद्घाटन केलं. आणि जावेद अख्तरचं तुम्ही युट्यूबला भाषण बघा तर जावेद अख्तर साहेबांनी सांगितलं होतं की सीता आणि राम ही या देशाच्या फक्त हिंदुस्थानाच्या हिंदूंची नाही तर प्रत्येक हिंदुस्थानी माणसाची आहे. आणि राजसाहेबांनी सांगून टाकलं की या देशाचा मुसलमान जो या देशाच्या संस्कृतीवर प्रेम करतो तो आपला आहे. अशा प्रकारे जातीपाती न मानणारा आपला पक्ष आहे. आपल्या पक्षामध्ये कुठल्याही
नाहीये. निधी विभागाचे सेल आहेत, वाहतूक सेना आहे, कामगार सेना आहे, अंगीकृत संघटना जाती अजिबात नाहीये. कदाचित राजसाहेब सांगत असतील जाती पाती मला न कळती, मला न माहित कुणी कुणाचा, मला एवढंच माहित मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा. मराठी हिंदी सम्राट तो महाराष्ट्र सैनिक म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना चव्हाण साहेब आणि सावंत साहेब मनामध्ये थोडासा असा गलबलतोय. कारण त्याला प्रश्नांचा एवढा भडीमार होतोय की तुम्ही यांच्याशी युती का केली, बिनशर्त पाठिंबा कसा केला, तो बिनशर्त पाठिंबा का दिला, हे सांगण्यासाठी तुमच्या मनामध्ये प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांना थोडंसं हिंट देण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी बोलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. एखाद्याने विचारलं ना तुम्हाला की तुमचा समोरचा उमेदवार त्या ठिकाणी गुजराती भाषिक आहे, तर त्याला सांगा वरळीमध्ये जेव्हा आदित्य साहेबांनी उमेदवारी लिहिली त्यावेळेला उमेदवारांच्या बॅनरवर दिलं केम छो वरळी, हा बॅनर जनतेने पाहिला. आम्ही ज्या वेळेला 2019 ला आदित्य साहेबांच्या समोर मनसेने उमेदवार दिली नव्हती तेव्हा पण सुद्धा आपला बिनशर्त पाठिंबाच होता. ठाण्यामध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आपले मिलते हैं एक छोटे से ब्रेक के बाद जल्द ही हाजिर होंगे. MFA Films International present Im Ratna Award 2024 coming soon. The biggest award show. Registration open now. Inviting nomination form. Social worker, NGO, individual, education, hospitality management, health care, sports, fashion and lifestyle, film industry, news and media. Apply for award today. Call now. ब्रेक के बाद फिर एक बार आपका स्वागत है. संख्या असताना त्या ठिकाणी नगरसेवकाची संख्या असताना त्यांचा केवळ महापौर व्हावा म्हणून आपण तटस्थ राहिलो, हा सुद्धा आपला बिनशर्त पाठिंबाच होता. आज तो पाठिंबा का होता तर त्या ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मान्य राजसाहेबांनी दिलेला तो पाठिंबा आहे. मग राजसाहेब नेहमी सांगतात 14 कोटी महाराष्ट्रातली नव्हे देशातली 140 कोटी जनता राजसाहेबांना टीव्हीच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत असते, ऐकत असते, वाचत असते, तरी सुद्धा आपण का राजसाहेबांनी सांगितलंय की ज्या ठिकाणी मी नसेल त्या ठिकाणी तुम्ही असाल, त्या ठिकाणच्या तुम्ही राजसाहेब ठाकरे बना. एवढा मोठा आपल्यावर विश्वास ठेवलाय की ज्या ठिकाणी तुम्ही नसाल त्या ठिकाणी मी राजसाहेब समजा. मग राजसाहेबांनाच त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी युती करण्याचं किंबहुना त्या पक्षाला आपल्या पक्षाला त्यांच्याबरोबर येण्याचं आमंत्रण दिलं. ते आमंत्रण दिल्यानंतर पहिली सभा त्या ठिकाणी पुण्यात परवा पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी आले, आपल्या पक्षाचे नेते अमित साहेबांनी त्या ठिकाणी नरेंद्र मोदीला हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही हात दाबल्यानंतर मान्य राजसाहेबांचा संस्कार म्हणून त्या ठिकाणी अमित साहेबांनी दुसऱ्या हाताने असं थोडासा नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदींनी दोन्ही हात अमित साहेबांनी दाबून धरले. कदाचित नरेंद्र मोदींच्या मनामध्ये आला असेल महाराष्ट्रामध्ये झुकणारा ठाकरे कधीच नाही, कारण हा आता कोण कधी झुकलं, काय केलं, कशासाठी केलं, म्हणजे नियती कोणाची पाठ सोडत नाही. म्हणून भाऊ सावंत साहेबांबरोबर विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून काम करायला मिळालं. आणि त्यावेळेला 88 साली पार्ल्याची पोटनिवडणूक लागली होती. रमेश प्रभू आणि प्रभाकर कुंटे हे निवडणुकीला उभे होते. प्रभाकर कुंटेंच्या विरोधामध्ये ज्यावेळेला रमेश प्रभूंचं निवडणूक झाली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली, मग त्या ठिकाणी खटला भरला गेला. माननीय बाळासाहेब ठाकरेंना 6 वर्ष मतदानापासून 99 साली त्या ठिकाणी वंचित राहावं लागलं, बंदी आणली. आणि ते उद्धव साहेब आज काँग्रेसच्या मतदानावर चिन्हावर बटन दाबणार ही त्यांची हाल आहे. आणि दक्षिण मध्य मुंबईमधून मान्य राजसाहेब त्यांचं मतदान असेल त्या ठिकाणी राहुल शेवाळे धनुष्य बाणाचं बटन दाबणार. खऱ्या अर्थानं त्या संघटनेचा
आपण वारसदार आहोत नाही काही तो भाग जनतेचा सोडून द्या, पण आपणच त्या ठिकाणी हिंदुत्वाचा विचार करणारा माणूस आहोत, प्रत्येक कार्यकर्ता आहोत. कारण बाळासाहेब ठाकरे या नावाने जो वटवृक्ष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रुजला होता, त्याची मुळं पाळणं खाली खोलवर त्या ठिकाणी रुजली होती ना. सत्ता आल्यानंतर तुकारामांचे अभंग आहे, लिंबो लिंबोळ्या भरून आला कावळ्याची सुकाळ झाला. लिंबाचं झाड लिंबोळे करून कावळे खाऊन जातात. सत्ता आली गेली, संघटना बर्बाद झाली, पण त्या मुळापासून पुन्हा एकदा पालवी फुटते. त्या पालवीचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे एवढं नक्की आहे. कारण ही माहिती निश्चितपणे या ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार भविष्यामध्ये राजसाहेबांच्या रूपाने वाढणार 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 आणि आपण त्याच्यावर त्याचे साक्षीदार आहोत. हे आपलं पुण्य आणि भाग्यवंताचं काम आहे. मी जास्त वेळ न घेता खरं तर नेते मंडळी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, पण माझ्यासारखा ग्रामीण विभागातला माझा कार्यकर्ता तुम्हाला निश्चितपणे सांगेन, मित्रांनो, या निवडणुकीला काम करत असताना असं जोशात काम करा, असं जोशात काम करा की पुढच्या निवडणुकीला त्यांनी झक मारून सांगितलं पाहिजे, नाही बाबा विधानसभा नगरसेवक तुम्हीच व्हा, आम्हाला ते शक्य नाही. एवढं काम झालं पाहिजे. गल्ली गल्लीमध्ये, बिल्डिंग मध्ये, वाडीमध्ये, त्या परिसरामध्ये दबदबा निर्माण झाला पाहिजे. टीव्हीच्या वर्तमानपत्राच्या पत्रकार त्या ठिकाणी विचारतात या परिसरातून कोण निवडून येणार, त्या परिसरातून कोण निवडून येणार, कोणाचं किती मतदान होणार. पत्रकार सांगतात आणि ते बाजूला होऊ दे, पण या परिसरामध्ये मनसेच्या प्रचारामध्ये वेग आहे एवढं नक्की नक्की आहे, हे प्रत्येक जण आवर्जून सांगतोय. आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. खरं तर जास्त बोललं तर बरं वाटत नाही, बरं बोललं तर त्या ठिकाणी कुरबुर निर्माण होईल. त्यामुळे मी थांबण्याचा प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करून आपल्याला या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभाग घेत असताना माझी नेते मंडळींकडून एक विनंती आहे. साहेब, आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी चांगलं काम केलं तर त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप तुम्ही टाकावी एवढीच फक्त माफक अपेक्षा आहे. आणि त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी, त्या भाजपच्या उमेदवारांच्या जवळच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी माझ्या महाराष्ट्र सैनिकाला मान सन्मानानं त्या प्रचार यात्रेमध्ये घेऊन जावं एवढंच या ठिकाणी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.